शेतकरी बंधूंनो नमस्कार. हंटिन ऑर्गॅनिकच्या परमनंट फार्मिंग सोल्युशनमध्ये मी निसार शेख आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. आज दिनांक 22 मे 2026 रोजी आपण एका समाधानी शेतकरी आहेत आपले त्यांच्या प्लॉटवर आलेलो आहोत. त्यांची ओळख करून घेऊया आणि हंटिन ऑर्गॅनिकच्या परमनंट फार्मिंग सोल्युशनचा फायदा या शेतकऱ्यांना कसा झालेला आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. थोडक्यात आपली ओळख सांगा. माझं नाव मोहम्मद मौला शेख, राहणार बोशी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. माझा मोबाईल नंबर आहे 86 69 066 254. साधारणतः हे जे आपलं मिरचीचं पीक आहे, ज्या पिकामध्ये आता आपण उभं राहिलो आहे, हे टोटल क्षेत्र किती आहे आणि याच्यामध्ये किती रोपं बसलेत मिरचीची हे सांगा. हे साधारणतः 20 गुंठ्याला थोडं कमी पडेल. ह्याच्यात 3000 रोपं बसलेत. आणि आता लागवड करून रोपे लावून किती दिवस झाले त्याला? साधारणतः एक 2.5 महिने म्हणजे एक 75 ते 80 दिवसाच्या आसपास झाले. 75 ते 80 दिवस झाले. रोपे लावल्यानंतर किती दिवसात पालवणी झाली आणि त्याच्यानंतर उत्पन्न सुरू झालं आपलं? 40 ते 42व्या दिवशी म्हणजे पालवणी झाली. खरी सुरुवात 50 दिवसापासून पुढे झाली. म्हणजे 45व्या दिवशी आपली सुरुवात झाली असं काय हरकत नाही. आत्तापर्यंत ह्या तुम्ही म्हणता की 20 गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्र आहे, तरी साधारणतः किती उत्पन्न निघले, किती किलो मिरची निघली क्विंटलमध्ये किंवा टनामध्ये थोडक्यात सांग. ह्याच्यात साधारणतः 3000 रोपं लागलेत. त्या रोपापासून आता मिनिमम 3 टनाच्या जवळपास गेले. 3 टनाला काय थोडे बहुत कमी पडलं नाही, 3 टन मिरची निघाली. म्हणजे झाडाला साधारणतः 1 किलोच्या आसपास निघली. मग साधारणतः आज 75 दिवस झालेत, तर 45 दिवशी आपली चालू झाली असं समजलं तर एक 30 दिवसामध्ये एक 3 टनाच्या आसपास आहे. म्हणजे थोडं कमी होतं तर 3 टनाच्या आसपास उत्पन्न मिळालेलं आहे. आणि एका झाडाला 1 किलोपेक्षा जास्त उत्पन्न पण तुम्हाला जाणवते. एका झाडाचं सांगितलं. आता मला याच्या आधी तुम्ही कधी मिरची लावली होती का? लावली होती, ह्याच्या आधी मिरची लावली होती. आणि असा सेम अनुभव आहे का, म्हणजे 30 दिवसात एवढं उत्पन्न आणि एका झाडाला? नाही, म्हणजे ती पहिली जी मिरची लावली होती का त्या टायमाला असं म्हणजे एवढं हे नव्हतं. 1 महिन्यात एवढं उत्पन्न हे नव्हतं. साधारणतः ती किलोपेक्षा कमी निघली होती. कमी निघली होती म्हणजे मार्केट ट्रीटेडची मिरची उत्पन्नाला कमी निघते किंवा जास्त दिवसानंतर चालू होते 45 असं. आणि आता सांगा, हे साधारणतः 3 टन मिरची निघली, तुम्ही कुठल्या मार्केटला नेता ह्याला दररोज? हे करकममध्ये छोट्या आडत आहेत. बरोबर, करकममध्ये अडचण. तर मला सांगा, ह्या मार्केटमध्ये तुम्हाला ह्या मिरचीला कशी प्राईस भेटते, कसा भाव मिळतोय सांगा. ते भाव का असं म्हणजे दररोज चेंज होत जातो, पण एक काय आहे, आपली मिरची जी आहे ती दुसऱ्या मिरचीपेक्षा 10 रुपये 5 रुपयानं महाग जाते. म्हणजे मार्केटमध्ये आपल्या या PAPS सोल्युशन वापरलेल्या मिरचीचा दर हा मार्केटमध्ये नेहमी 5 किंवा 10 रुपये जास्त. साधारणतः रेट कसा होता, म्हणजे तुमची मिरची चालू झाल्यापासून झाल्या आपला तसा 20 रुपये होता, आज 50 रुपयाकडे गेलाय. म्हणजे 20 रुपयापासून 50 रुपये. पण प्रत्येक दररोज मिरची, आपली मिरची जी आहे ही मिरची दुसऱ्यापेक्षा 5 रुपये 10 रुपयानं महागत जाते. आता मला हे सांगा, ह्याचं कारण काय वाटतं? ह्याचं कारण म्हणजे मी बी हे केलं बरं का, प्रत्यक्षात जे त्यांच्याकडून मिरची घेते ती त्यांना विचारलं तर खाऊ व्यापारी जे विकतात मिरची आडतीकडून घेतात त्यांना विचारलं तर ती काय म्हणले माहिती आहे का, ही आपली जी मिरची आहे हिची टिकवण क्षमता जास्त आहे. म्हणजे ही जर मिरची आज बाजारात नेली, त्यांची आज पूर्ण नाही विकली तरी उद्या विकायला त्यांना ही लागते. म्हणजे मिरची हाय फ्रेश दिसते, फ्रेशनेस पण आहे असा टिकून राहतो हिचा. साधारण किपिंग क्वालिटी चांगली आहे. आणि ही दुसरी मिरची जी आता त्यांची जे मिरची आहे त्यांनी आज नाही विकली त्यांची, तर दुसऱ्या दिवशी त्यांचा ती लॉस होतोय उरलेल्या मिरचीचं. त्यामुळं आपली मिरची आपण तिथं जातोय तिथं वाट बघत थांबतात आणि एवढ्याच बॅगा का म्हणते अशी करते. म्हणजे खाऊक बाजारामध्ये आपल्या आडतीमध्ये मिरचीला मागणी खूप आहे आणि याचं कारण असं आहे की हे जी किपिंग क्वालिटी चांगली, म्हणजे तोडणी केल्यापासून साधारणतः 2 दिवसापर्यंत जरी म्हणलं तर हे फ्रेश माल विकू शकतात, म्हणून आपल्या मिरचीला मागणी जास्त आहे. मला हे सांगा, हे आता जे तुम्ही सांगितलं प्लॉटला, तर साधारणतः मिरची चालू होईपर्यंत 25 दिवसापर्यंत जे इन्व्हेस्टमेंट राहतं, तर ते इन्व्हेस्टमेंट किती झालंय तुमचं? एक म्हणजे मल्चिंग, ड्रीप, परत तुमच्या कंपनीचे औषधे, हे साधारणतः एक 30,000 ते 35,000च्या दरम्यान खर्च झाला. म्हणजे पालवणीपर्यंत 30 ते 35,000 तुमचं इन्व्हेस्टमेंट झालेलं आहे.
आणि मला एक सांगा, साधारणतः तुम्ही म्हणला 3 टनाच्या आसपास आहे आणि 20 ते 50 रुपये असा हां, रेट, हां. एक ॲव्हरेज 25 ते 30 रुपये धरून हां. एक 3 टनाचे तुम्हाला किती उत्पन्न मिळाले आतापर्यंत असं? 70 हजाराच्या आसपास आले. 70, ठीक आहे. म्हणजे 70,000 उत्पन्न 1 महिन्यापर्यंत तुम्हाला मिळून हां, दिलेलं आहे. हां, हां. म्हणजे एका महिन्यामध्ये इन्व्हेस्टमेंटचा खर्च काढून वर काही उत्पन्न पण हां, तुम्हाला हां. मिरचीने दिलेलं आहे. काय वाटतं, म्हणजे इथून पुढे आणखी किती दिवस अशीच मिरची ही चालू राहील? मिरची अजून तशी ह्याची तर ही आता सध्याची स्थिती बघितली तर इथून पुढे ही 6 महिने बी चालू शकते. हं, म्हणजे आपल्या ह्याच्यानुसार आहे आता. हं. म्हणजे आपणच कसं याला चालू हां. त्याच्यावर आहे. त्याच्यावर आहे. आणखी एक 6 महिन्यापर्यंत मिरची मिरची चालू शकते. आपण परत हिची लाल करून बी हे करू शकतो ना, म्हणजे 6 महिने चालू शकते. म्हणजे सुकवून पण तुम्ही विकू शकता. हां, हां. आता मला एक सांगा, ओव्हरऑल शेवटचा तुम्हाला असा प्रश्न आहे की तुमचा हा जो अनुभव आहे परमनंट फार्मिंग सोल्युशनचा, हंटिन ऑर्गॅनिकचे प्रोडक्ट वापरून तुम्ही हे खूप चांगल्या प्रकारे पीक घेतलेलं आहे. साधारणतः तुमचा प्रोडक्ट, त्याचे रिझल्ट किंवा मग परमनंट फार्मिंग सोल्युशन जे शेतकऱ्यासाठी आपण काम करतो त्याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं हे थोडं? हे माझा पहिले मिरची लावलेला ना आत्ताच्या मिरची लावलेला मला तर ही यात समाधानकारक आहे. पहिली मिरची लावली होती त्या टायमाला काय झालं होतं, अशी कुठल्याही कंपनीची औषधं घ्यायची, कोणी सांगेल ती फवारायची, ही करायची. माझी मिरची त्या टायमाला अशी डोकी ती उंच गेलती ती मिरची, आणि तिला फळ निघायचं म्हणजे लय अल्प, म्हणजे थोडं जास्त निघत नव्हतं. पण ह्याचं कसं आहे, हे सगळं मिरची बी आता हाय टायमाला पण मिरचीला मिरच्या बी आहेत, बघू शकता मिरचीला मिरच्या बी भरपूर आहेत पण बघू शकता. हां. आणि विशेष म्हणजे हा आज तोडलेला माल, म्हणजे काल तोडलेला माल आहे त्या झाडापाशी आपण पलीकडल्या बाजूला तोडणी जर झाली. तोडणी झाली, पलीकडल्या बाजूला गेलं तर आपण अजून जास्त मिरची आपल्याला हे करू शकते. उत्पन्न पण जास्त आहे उत्पन्न जास्त आहे. आणि रोग कीड व्यवस्थापन आहे, कीड, किंवा आपण हां. सीड ग्रुप प्लस प्लस जो खाडून प्रोडक्ट सोडतो ह्याच्याविषयी तुम्ही एक आपली चर्चा झाली त्यावेळेस हे सांगितलं होतं की वॉटर सोल्युबल किंवा फर्टिगेशन तुम्ही लागवड केल्यापासून कितव्या दिवसानंतर सोडलं? आपण म्हणजे तसं तुमचे ह्याच्या रोप आम्ही तुमचे हंटेनचं प्रोडक्ट आम्ही रोप लावण्यापासून चालू केलेलं, बरोबर. म्हणजे ते रोप बुडवून परत त्याचे ड्रिचिंग ही, आणि खर्च बी कमी आहे त्याचा. म्हणजे खर्च बी असा नाही की बाबा जसं ही सोडण्यासाठी खर्च होतो ते 2-2 औषध सोडण्याऐवजी ते एकच औषध सोडायचं आहे. त्याचा फायदा बी चांगला आहे. त्यामुळं केमिकलचा खर्च बी वाचतो, हे होत नाही. म्हणजे फवारण्या बी कशा आहेत, आठवड्यातनं 2 फवारण्या केल्या तरी रिझल्ट चांगला आहे. साधारण आठवड्यातून 2 फवारण्या बस आहेत. बस आहेत. नाहीतर ह्याच्या आधी केलेल्या मिरचीला माझ्या डेली फवारणी. शेतकरी बंधूंनो, जसं की तुम्ही बघू शकताय, रोपे अगदी आपण ट्रीटमेंट करून, म्हणजे रोपांची आपण डिसीजसाठी ट्रीटमेंट करून लागवडीपासून आत्तापर्यंत हंटिन ऑर्गॅनिकचे परमनंट फार्मिंग सोल्युशन वापरलेले शेतकरी आहेत. आणि उत्पन्न कसं जास्त मिळालेलं आहे, मार्केटमध्ये कसा दर जास्त मिळालेला आहे, त्याची क्वालिटी कशी जास्त आहे, आणि इथून पुढे आणखी 6 महिन्यापर्यंत सेम हे असं चालू शकतं यांच्या अपेक्षा आहेत. तर खूप चांगला रिझल्ट आणि शेतकऱ्यांना त्यांनी आपल्या कंपनीच्या तर्फे मार्गदर्शन केलेलं आहे. मी सर्व हंटिन ऑर्गॅनिकच्या टीमतर्फे, परमनंट फार्मिंग सोल्युशन मोडलिमच्या टीमतर्फे शेतकरी महमूद शेख यांचं आभार मानतो. धन्यवाद.